नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे बेसिक मॅथमॅटिक्सचा युनिट नंबर 3 पार्शियल फ्रॅक्शन. जर तुम्ही क्वेश्चन पेपर ओपन करून पाहिला तर त्याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शनचे जवळपास 2 ते 3 प्रॉब्लेम तुम्हाला दिसतीलच. ठीक आहे, तर आणि सगळ्यात अवघड म्हटलं तर पार्शियल फ्रॅक्शन वाटतं आपल्याला, बट मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे पार्शियल फ्रॅक्शन. डेफिनेटली जर तुम्ही लेक्चरची सिरीज पूर्ण पाहिली तुम्ही तर 100% तुम्ही कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जर एक्झाममध्ये आला तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकणार. सगळ्यात अगोदर बघा, व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय? मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला अपूर्णांक म्हणतो, बरोबर आहे. जे पूर्ण नसतं त्याला काय म्हणतो आपण? अपूर्ण, है ना. जसं की 2 हा नंबर आहे, हे पूर्ण संख्या आहे की नाही. 3 ही पण पूर्ण संख्या आहे, बट जर आपण 1/2 घेतला तर हे काय झाली? अपूर्ण झाली. म्हणजे पूर्ण आहे का संख्या ती? नाही, अपूर्णांक म्हणतो त्याला. सेम 1/3 तसेच 2/3 हे काय आहेत? फ्रॅक्शन्स आहेत. याला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन, अपूर्णांक म्हणतो. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, हे झाले आपल्या इंडिजिटमध्ये, बट बुकमध्ये जे तुम्हाला दिलेलं असतं सिलेबसमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो युनिट असतो तो एक्स असतो, हे की नाही. मॅथमॅटिक्समधून जर एक्स काढून घेतला तर जवळपास 90% प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह होतील, है ना. बट आपल्याला एक्सवालेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, तर सगळ्या म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की काय असतात पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय. आता पार्शियल फ्रॅक्शनचे बघा 2 पार्ट पडतात बेसिकली. त्यातील फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे बघा प्रॉपर फ्रॅक्शन, आणि सेकंड जो आहे तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर सगळ्यात अगोदर बघा, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय. बघा, मी तुम्हाला अगोदर डिजिटच्या माध्यमातून सांगतो. 2/3 हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे, आणि सपोज 5/3 या दोन्ही पण कशा आहेत? फ्रॅक्शनच आहेत, है ना. दोन्ही पण काय आहेत? अपूर्णांकच आहेत. बट या दोन्हीमध्ये काय फरक दिसतो का तुम्हाला? तर कन्सेप्ट लक्षात ठेवा. फर्स्ट जो असतो प्रॉपर फ्रॅक्शन, दुसरा असतो इम्प्रॉपर. बरोबर. आता या ठिकाणी 2 नंबर दिसत आहे तुम्हाला. 2/3 म्हणजेच डायरेक्टली काय येणार आहे? याचे अपूर्णांकच आहे, 0. समथिंग व्हॅल्यू येणार आहे. बट या ठिकाणी 3 आणि इकडे वरती किती आहेत? 5 आहेत. तर 3 न भाग जातो 5 ला, 3 1 3 उरले किती? 2/3. हा काय झाला? याच्यामध्ये एक 1 बाहेर निघाला आणि 2/3 मिळाला इकडे, है ना. तर याला काय म्हणत असतो आपण? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि हा जो आहे तो प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, आता साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्याचा न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर असतो. ज्याचा न्यूमरेटर हा लहान असतो डिनॉमिनेटर पेक्षा, ते कोणतं असतं? तर प्रॉपर फ्रॅक्शन असतं. कोणतं असतं? प्रॉपर फ्रॅक्शन. कळालं? प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय? तर ज्याचा न्यूमरेटर जो आहे हा डिनॉमिनेटर पेक्षा लहान असतो त्याला काय म्हणतो आपण? प्रॉपर फ्रॅक्शन. आता मला सांगा, इम्प्रॉपर काय येईल मग? त्याच्या उलट, ज्याचा न्यूमरेटर हा मोठा असतो कशापेक्षा? डिनॉमिनेटर पेक्षा. डिनॉमिनेटर म्हणजे अपूर्णांकामध्ये जी खालची बाजू असते त्याला काय म्हणतो आपण? डिनॉमिनेटर. आणि जे वरची बाजू असते त्याला न्यूमरेटर म्हणतो आपण. ठीक आहे, हे काय झालं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय? ज्याचा न्यूमरेटर हा मोठा असतो डिनॉमिनेटर पेक्षा त्याला इम्प्रॉपर म्हणतो. आणि प्रॉपर म्हणजे काय? तर ज्याचा न्यूमरेटर हा लहान असतो डिनॉमिनेटर पेक्षा.
आता याच्यामध्ये न्यूमरेटर हा लहान आहे डिनॉमिनेटरपेक्षा, म्हणजे हे कोणतं झालं आपलं प्रॉपर, आणि याच्यामध्ये न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आहे म्हणून हा काय झाला इम्प्रॉपर. ठीक आहे. आता हे झालं साध्या सरळ भाषेमध्ये. आता एक्सच्या टर्म मध्ये आपण कसं लक्षात ठेवणार, तर एक्सच्या पॉवरवरनं लक्षात ठेवणार आहे ना, एक्सच्या पॉवरवरनं. जसं या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले तुम्हाला. सपोज x - 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1, x - 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. आता या ठिकाणी एक्सची पॉवर बघायची. एक्सची पॉवर किती आहे 1, एक्सची पॉवर किती आहे 2, म्हणजे डिनॉमिनेटर कसा झाला याच्यात मोठा झाला आहे ना, आणि न्यूमरेटर कसा झाला लहान झाला. म्हणजे कोणती केस आली, कोणतं फ्रॅक्शन आहे प्रॉपर. न्यूमरेटर कसा पाहिजे लहान, लहान आहे ना, याच्यापेक्षा हा लहान आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी पण बघा, न्यूमरेटरची पॉवर किती आहे 2, डिनॉमिनेटरची किती आहे 3. न्यूमरेटर हा लहान आहे डिनॉमिनेटरपेक्षा, हे पण कोणतं झालं प्रॉपर फ्रॅक्शन झालं. इम्प्रॉपर कोणतंच राहील, तर बघा x³ प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. आता या केसमध्ये न्यूमरेटर 3 आहे, डिनॉमिनेटर किती आहे 2 आहे, म्हणजे ही झाली इम्प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन मधला डिफरन्स लक्षात आला. ठीक आहे. तर दोन्ही मेथडनं सांगितलं मी तुम्हाला. आपले साधे डिजिट घेऊन, अपूर्णांक घेऊन पण सांगितलं, आणि आपल्या बुकमध्ये जसं पाहिजे असतं एक्सचा यूज करणं त्या पद्धतीनं पण मी सांगितलेलं. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल है ना. तर सायमल्टेनियसली लिहित चला. आता बघा एक एक्झाम्पल घेऊया. आता यातली सॉल्व करायच्या मेथड ज्या आहेत, अगोदर बघणार आहे आपण कोणती प्रॉपर फ्रॅक्शन चे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये प्रॉपर फ्रॅक्शन जे आहेत ना, तर त्याचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. नंतर बघणार आहे आपण इम्प्रॉपरचे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर लिहून घ्या प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये केस नंबर 1. केस 1. when denominator contains non-repeated factors. When denominator contains non-repeated factors. नॉन रिपीटेड फॅक्टर्स. ठीक आहे. नॉन रिपीटेड फॅक्टर म्हणजे काय, फॅक्टर म्हणजे काय असतं, एक्सची व्हॅल्यू जे आपण काढत असतो x = 1, x = 2, तर त्याच्या अगोदरची केस म्हणजे त्याला काय म्हणतो फॅक्टर. जसं की फॉर एक्झाम्पल बघा x² - 1 हे इक्वेशन आहे आपल्याला है ना. याचे जर फॅक्टर काढायचे असतील, स्क्वेअर हा फॅक्टर असतो का, नाही. एक्सच्या टर्म मध्ये जी व्हॅल्यू येते ती काय असते फॅक्टर असते. x² - 1 = समजा 0 दिलंय. ओके. तर याचे फॅक्टर कसे पडतील, तर तुम्हाला माहिती आहे बघा a² - b² = काय असतो a + b, दुसरा काय असतो a - b है ना. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. सेम याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण, x² - 1 आहे, 1 ला आपण 1² लिहू शकतो, 1² लिहिलं तर याचे फॅक्टर काय पडतील, तर x + 1 आणि दुसरा x - 1 = 0. हे काय झाले फॅक्टर झाले. आता या ठिकाणी मला सांगा x + 1 आहे, इकडं -1 आहे, सेम आहेत का फॅक्टर याचे, नाही. म्हणजे हे काय झाले नॉन रिपीटेड. रिपीटेड आहेत का हे फॅक्टर, नाहीत, नॉन रिपीटेड. नॉन रिपीटेड जर फॅक्टर डिनॉमिनेटर मध्ये असतील तर ती झाली पहिली केस. आता या ठिकाणी बघा एक एक्झाम्पल घेऊया आपण आणि त्याच्यावरनं आपण काय करूया सॉल्व्ह करूया. जसं की सपोज एखादं इक्वेशन दिलंय तुम्हाला, कोणतं ax + b अपॉन
एक्स मायनस अल्फा एक्स मायनस बीटा. या ठिकाणी ए बी अल्फा बीटा हे काय आहेत, सगळे कॉन्स्टंट्स आहेत. आणि याचं जर आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनचं सोल्युशन पाहिजे असेल तर सिंपल आहे. सगळ्यात सोपं म्हटलं तर पहिली केस आहे कोणती, व्हेन डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड फॅक्टर्स. नॉन रिपीटेड फॅक्टर म्हणजे काय, एक्स मायनस समजा वेगळी व्हॅल्यू आहे, एक्स मायनस वेगळी व्हॅल्यू आहे. रिपीटेड फॅक्टर आहेत का, नाही. आता या ठिकाणी एक्स मायनस 1 असू शकतं, एक्स प्लस 2 असू शकतो, काहीही असू शकतो. फक्त एक्स मायनस 1 दोन फॅक्टर नसणार आहेत सेम रिपीटेड. ही झाली पहिली केस. तर याचं सोल्युशन एकदम भारी आहे बघा विद्यार्थी मित्र, एकदम सोपं आहे. काय आहे तर सरळ काय करायचं, ए लिहायचं कॅपिटल ए अपॉन पहिली टर्म जशाच तशी एक्स मायनस अल्फा, ठीक आहे. त्यानंतर प्लस बी अपॉन दुसरी टर्म जशाच तशी एक्स मायनस बीटा. झालं याचं सोल्युशन. पार्शियल फ्रॅक्शनचं सोल्युशन म्हणजे काय तर तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यू काढावी लागते आणि हे इक्वल टू एवढं ठेवलं की झालं तुमचं प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणता असाल ए बी अल्फा बीटा जास्त अवघड वाटत आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर ही जी व्हॅल्यू असेल तर त्याला पहिला जो ब्रॅकेट आहे त्याच्यावर ए घ्यायचा, दुसरा ब्रॅकेट आहे त्याच्यावर बी घ्यायचा, मधामध्ये प्लसचं साईन द्यायचं. ठीक आहे. एक प्रॉब्लेम घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, राईट डाऊन. resolve into partial fraction. Resolve into partial fraction. ठीक आहे. क्वेश्चन दिलाय तुम्हाला, काय दिलेला क्वेश्चन तर एक्स मायनस 2 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 हे इक्वेशन दिलंय आणि याचं तुम्हाला काय करायचं आहे, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये रिझॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ए एक्स प्लस बी आहे. ठीक आहे. इथं एक्स मायनस अल्फा म्हणजे एक्स मायनस किती आहे, 0 आहे. समजा एक्स आणि एक्स मायनस 1 हे दोन फॅक्टर आहेत, त्या ठिकाणी रिपीटेड आहेत का, नाही. तर याचं काय करायचं तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सोडवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की कसं सोडवायचं, आम्हाला तर काहीच माहिती नाही, बरोबर आहे. आता असं समजा की तुम्हालाही काही माहित नाही, मलाही काही माहिती नाही. ओके. आपण डायरेक्टली काय करूया, याला सोडवायचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात अगोदर मी काय करेल, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, किती फॅक्टर आहेत खाली 2, म्हणून डायरेक्टली काय करतो मी इथं ए अपॉन पहिली टर्म कोणती आहे एक्स, जशाच तसं घेतलं. दुसरी टर्म एक्स मायनस 1 आहे प्लस बी अपॉन एक्स मायनस 1. एवढं करू शकता तुम्ही. दोन फॅक्टर आहेत तर पहिल्या फॅक्टरच्या वर ए घ्यायचं प्लस दुसऱ्या फॅक्टरच्या वर बी घ्यायचं, एवढं केलं आपण. ओके. आता काय करायचं बघा, एलसीएम काढावा लागतो. एलसीएम म्हणजे काय, मराठीमध्ये म्हणतो आपण लसावी, है ना. त्यालाच म्हणतो इंग्लिशमध्ये एलसीएम म्हणजे काय तर लिस्ट कॉमन मल्टिपल. आता आपल्याला एलसीएम काढायचा आहे. एलसीएम काय येईल तर एक्स इंटू एक्स मायनस 1. जास्त डोकं जास्त वापरायची गरज नाही आहे, साधा आणि सरळ सांगतो. ही जी टर्म आहे इकडे डाव्या साईडला, ही टर्म उजव्या साईडला लिहायची. सिंपल. कसं लिहिणार आता बघा, एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 जशाच तशी लिहिली, इकडे पण जशाच तसं लिहा एक्स मायनस 2 एक्स इंटू एक्स मायनस 1. एलसीएम वगैरे समजत नाही ना तुम्हाला, जास्त लोड घ्यायचा नाही. ही टर्म जशी होती तशीच आपण काय केली, इकडे लिहिली. आता पहिली टर्म कोणती आहे ए. आता एच्या खाली काय होतं एक्स, याच्यापैकी नाही काय बघा, एच्या सोबत काय आहे एक्स आणि आपल्याला काय पाहिजे एक्स इंटू एक्स मायनस 1 म्हणजे एक्स ऑलरेडी इथे होता ए सोबत, नव्हता कोणता एक्स मायनस 1, म्हणून डायरेक्टली काय करायचं याला मल्टिप्लाय करा एक्स मायनस 1. कळालं. प्लस बी. आता बीच्या सोबत काय आहे एक्स मायनस 1
एक्स मायनस वन आहे, ठीक आहे. नाही काय एक्स, म्हणून डायरेक्टली काय करायला एक्स न मल्टिप्लाय करा, म्हणजे बी एक्स. समजलं का बघा, येते का लक्षात? नाही, परत एकदा सांगतो. आपल्याकडे इक्वेशन आहे एक्स मायनस टू अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वन इक्वल टू ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स मायनस वन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता एलसीएम घ्यायचा याचा. एलसीएम म्हणजे काय? एलसीएम म्हणजे काय? तर दोन्हीचा लसावी म्हणतो मराठीमध्ये, किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे. आता एक्स इंटू एक्स मायनस वन आहे, इथे एक्स आहे, एक्स मायनस वन आहे, डायरेक्टली सरळ मल्टिप्लाय करून टाकायचं. जशाच तसं करू आपण. एक्स इंटू एक्स मायनस वन इक्वल टू, आता बघा खाली काय पाहिजे? एक्स इंटू एक्स मायनस वन पाहिजे आपल्याला. आपल्याला इथे काय आहे? ऑलरेडी एक्स आहे. एक्स मायनस वन आहे का? नाही. तर सरळ काय करू आपण? ए इंटू ब्रॅकेट एक्स मायनस वन न मल्टिप्लाय केलं, मग खाली काय आलं बघा? एक्स इंटू एक्स मायनस वन. आता काय केलं आपण? न्यूमरेटरमध्ये एक्स मायनस वन न मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरमध्ये पण काय केलं? एक्स मायनस वन न मल्टिप्लाय केलं. आलं लक्षात? आता दोन्हीमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडणार का या व्हॅल्यूला? नाही. म्हणजे काय झालं? आपल्याला एक्स इंटू एक्स मायनस वन भेटलं खाली, एक्स इंटू एक्स मायनस वन भेटलं. आता दुसऱ्या केसमध्ये पुढच्या परत बी अपॉन काय आहे इथं? एक्स मायनस वन दिलेलं आहे. आपल्याला पाहिजे काय? एक्स इंटू एक्स मायनस वन पाहिजे. इथे एक्स मायनस वन ऑलरेडी आहे, त्याला काय करतो मी? एक्स न मल्टिप्लाय करू. ओके, तर इथे काय करतो मी? एक्स न मल्टिप्लाय केलं, इथे पण काय करेल? एक्स न मल्टिप्लाय केलं. म्हणजे तिन्ही व्हॅल्यू कशा झाल्या? याच्या सारख्या झाल्या. डिनॉमिनेटर आपल्याला काय करायचं होतं? सेम आणायचं होतं. मग आता याला असं लिहू शकतो आपण, एक्स मायनस टू अपॉन एक्स इंटू एक्स मायनस वन इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वन. आता सगळ्याचा डिनॉमिनेटर कॅन्सल होऊ शकतो का? होऊ शकतो. किंवा प्लस बी एक्स अपॉन, हे दोन्हीचं डिनॉमिनेटर कसं आहे? सेम, म्हणून काय केलं आपण? एक्स इंटू एक्स मायनस वन घेतला आहे की नाही. आता हे दोन्ही व्हॅल्यू काय होतील? कॅन्सल होतील डिनॉमिनेटरच्या. म्हणजे वर काय राहील? फक्त एक्स मायनस टू इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वन प्लस बी एक्स. हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर वन, हे इक्वेशन काढणं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. इथपर्यंत जर तुम्ही आले तर तुम्हाला 2 मार्क भेटू शकतात. ठीक आहे. हे इक्वेशन आलं, याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे कशाची? ए आणि बी ची. ए आणि बी ची व्हॅल्यू काय करायची आहे? या ठिकाणी फाइंड करायचे आहे. हे इक्वेशन पर्यंत आले तुम्ही? काय अडचण आहे इथपर्यंत? नाही ना? बघा, या स्टेपवरनं डायरेक्ट ही लिहिली नाही तरी स्टेप चालते. याच्यावरनं ही स्टेप लिहू शकता डायरेक्टली. काय करू शकता तुम्ही? जे हा डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटर कॅन्सल केला. वर जे आहे ते व्हॅल्यू फक्त लिहायच्या, ठेवायच्या जशाच तशा आपण घेतलेली आहे ना. तुमच्या जसं लक्षात राहील तसं लिहा. आता आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्हाला प्रोसेस माहिती यायची नाही. पण मला एक गोष्ट सांगा, ए ची व्हॅल्यू केव्हा निघेल? आता ए आणि बी दोन दोन अननोन आहेत आपल्याकडे, है ना. इथे काय? बी पण अननोन आहे, ए पण अननोन आहे. पण आपल्याला व्हॅल्यू काढायची ए किंवा बी ची. मला सांगा, ए ची व्हॅल्यू केव्हा निघेल? जेव्हा बी ची टर्म काय होईल? 0 येईल. याची व्हॅल्यू जर 0 आली तर ए ची व्हॅल्यू आपण काढू शकतो की नाही, है ना. आणि बी ची व्हॅल्यू केव्हा निघेल? ज्यावेळेस ए ची टर्म 0 येईल त्यावेळेस बी ची व्हॅल्यू निघेल, है ना. आता मला सांगा, ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे अगोदर, है ना. म्हणजे ही टर्म काय यायला पाहिजे आपली? 0. आता बी एक्स काय पाहिजे? 0. तर एक्स इक्वल टू किती ठेवल्यावर बी एक्स 0 येईल? एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली आपण, एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली तर बी न जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म काय होईल? 0 येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला? पहिल्यांदा 0 ठेवायची. एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर आपल्याला ए ची व्हॅल्यू काही ना काही भेटणार आहे. येते लक्षात? देअरफॉर आता हे लक्षात ठेवा, ही ट्रिक सांगितली मी तुम्हाला की ही टर्म काय करायची? 0 आणायची. तर बी एक्स कसं आणायचं? 0. तर एक्सची व्हॅल्यू काय ठेवावं लागेल? 0, है ना. हे तुम्ही लिहायची गरज नाही, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं. ओके, मग काय करणार इथे आपण? पुट एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 बघा, एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची? 0 मायनस 2 इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू 0 मायनस 1 प्लस बी
इंटू ब्रॅकेट किती 0 इंटू 0. आता बघा 0 मधून 2 गेला तर क्लिअर काय राहिला -2 इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 0 - 1. 0 - 1 केला तर काय येतो -1 प्लस बी इंटू 0 0. म्हणजे काय उरलं इथं -2 इज इक्वल टू मायनस ए. मायनस मायनस काय होईल कॅन्सल. देअरफॉर ए इज इक्वल टू काय आला 2. याची व्हॅल्यू किती आली 2. बघा इथे का लक्षात. पुढे आता ही टर्म काय करायची आपल्याला, ही टर्म 0 आणायची आहे. तर ही टर्म 0 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सची व्हॅल्यू किती ठेवली तर 0 येईल ही टर्म. बघा इथे -1 आहे, इथे जर एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 - 1 काय होईल 0. 1 - 1 काय होईल 0. म्हणजे ए ची टर्म काय होईल 0. म्हणून काय करायचं दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची त्यावेळेस ए ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे 0. ए ची व्हॅल्यू 0 केव्हा येईल, जेव्हा ए ला आपण 0 न मल्टिप्लाय करू. तर ए ला मल्टिप्लाय मध्ये काय x - 1 म्हणजे x - 1 ची व्हॅल्यू काय पाहिजे 0. आता बघा x - 1 ची व्हॅल्यू काय पाहिजे 0. देअरफॉर x ची व्हॅल्यू किती पाहिजे -1 तिकडे गेल्यावर +1. x ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर ही टर्म 0 होईल. या टर्मनं ए ला मल्टिप्लाय केलं म्हणजे हे पण काय होईल 0 होईल. आलं लक्षात. तर x ची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल मग आपल्याला 1. ओके. देअरफॉर पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन किती 1. हा x ची व्हॅल्यू किती ठेवायची 1. x - 2 म्हणजे 1 - 2. 1 - 2 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 1 - 1 प्लस b x ची व्हॅल्यू किती ठेवली 1. x ची व्हॅल्यू 1 b इंटू 1. ओके. 1 - 2 प्लस मायनस चिन्ह आहे तर वजाबाकी होणार. 2 मधून 1 गेला उरला किती 1. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. -1 इक्वल टू आता बघा 1 - 1 काय झालं 0 म्हणजे a इंटू 0 प्लस b इंटू 1 काय झाला b. a इंटू 0 0 झाला म्हणजे -1 इक्वल टू 0 प्लस b. 0 प्लस b काय होतं bच होतो. देअरफॉर b इज इक्वल टू काय आला -1. बी ची व्हॅल्यू किती आली -1. ए ची व्हॅल्यू 2 आली, बी ची व्हॅल्यू -1 आली. इथपर्यंत क्लिअर आहे. दिसते खाली एकदा चेक करा. हा ओके. ए ची व्हॅल्यू आली 2, बी ची व्हॅल्यू आली -1. आता हे ए आणि बी ची व्हॅल्यू कशी ठेवायची यावरच्या इक्वेशन मध्ये, सॉरी याला इक्वेशन मध्ये. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय होईल, फायनल आन्सर काय होईल फायनल आन्सर होईल इथे या ठिकाणी लिहितो मी, जागा नाही म्हणून. देअरफॉर x - 2 अपॉन x इंटू x - 1 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आली आपली 2. 2 अपॉन x प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे -1. -1 अपॉन x - 1. हे काय झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. काय अडचण आहे याच्यात, आहे का काय अडचण नाही. याला एक स्टेप वाढवू शकता कसं, मायनस इंटू प्लस काय होईल -2 अपॉन x -1 अपॉन x - 1 असं लिहा. किंवा हे दोन्ही आन्सर तुमचे कसे आहेत करेक्ट आहेत. दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. हे लिहिलं तरी चालतंय वरचं. काय अडचण आहे विद्यार्थी मित्रांनो. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये ए फाइंड करायचा, बी फाइंड करायचा. बघा लिहून घ्या.
हा झालं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हे केस तर लिहून घेतली ना तुम्ही, मिटवून टाकतो. क्वेश्चन नंबर 2, resolve into partial fraction x plus 4 upon x square plus x. काय दिलेलं आहे तुम्हाला? x plus 4 अपॉन x स्क्वेअर प्लस x. बघा या ठिकाणी आता थोडंसं लक्ष द्या. इथे काय करतो मी, याला इकडे लिहितो x plus 4 अपॉन x स्क्वेअर प्लस x. ही टर्म आहे. मला या ठिकाणी सांगा, इथे दोन वेगवेगळे फॅक्टर आहेत का? है ना, वेगवेगळे फॅक्टर आहेत का? नाही, प्लसमध्ये आहे. तर असं चालत नाही. आपल्याला काय करावं लागेल, प्रॉपर फॅक्टरमध्ये काढावं लागेल. कसं लिहिणार याला? एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर आणि एक्स, याच्यामधून एक्स कॉमन निघू शकतो. एक्स कॉमन काढला, इथे काय उरला? एक्स प्लस 1. एक्स कॉमन काढला, एक्स प्लस 1 राहिला इथे. म्हणजे हे काय झालं? आपलं प्रॉपर फ्रॅक्शन झालं. ओके, आता याला काय करूया? खाली लिहूया एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1. आता याचे काय करायचं आहे आपल्याला? पार्शियल फ्रॅक्शन काढायचे आहेत. बघा, पहिलं काय होतं? एक्स इंटू एक्स मायनस 1 होता. एक्स इंटू एक्स मायनस 1. इथे काय? एक्स इंटू एक्स प्लस 1 आहे. घाबरून जायची गरज नाही, नॉन रिपीटेड आहेत म्हणून पहिलं काय येईल? ए अपॉन पहिली टर्म आहे एक्स प्लस बी अपॉन दुसरी टर्म आहे एक्स प्लस 1. ठीक आहे. काय करणार आता सांगा? एलसीएम घ्यायचा दोन्हीचा. एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू ए. आता हे दोन्हीचं काय करू? एलसीएम घेऊ. काय येईल? एक्स इंटू एक्स प्लस 1. ए सोबत कोणती टर्म आहे? एक्स. कोणती नाही आहे? एक्स प्लस 1. म्हणून जी नाही आहे ते लिहा डायरेक्टली. पुढे चिन्ह आहे प्लसचं, प्लसला प्लस लिहिला, प्लस बी. आता बी सोबत काय आहे? एक्स प्लस 1 आहे. एक्स प्लस 1 आहे. नाही काय? एक्स नाही आहे. म्हणून काय करायचं? याला पुढं एक्स लिहा किंवा डायरेक्टली बी एक्स लिहिलं तरी चालते. बी इंटू एक्स किंवा बी एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे? आता एलसीएम एलसीएम काय होईल? कॅन्सल. देअरफॉर एक्स प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी एक्स. बी इंटू एक्स म्हणजेच काय झाला? बी एक्स. हे काय झालं आपलं? इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 सेम आहे. बघा, ए ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर बी ची व्हॅल्यू काय ठेवायची? ही टर्म 0 यायला पाहिजे, म्हणजे बी इंटू एक्स 0 यायला पाहिजे. बी इंटू एक्स 0 कधी येईल? जेव्हा एक्सची व्हॅल्यू किती असेल? 0. म्हणून पुट एक्स इक्वल टू 0. पहिल्यांदा ठेवा एक्स इक्वल टू 0. त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर ही टर्म 0 यायला पाहिजे. एक्स प्लस 1 ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? 0. आता ही टर्म कधी 0 येईल? ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू किती पाहिजे? -1. -1 प्लस 1 काय होईल? 0. पुढच्या वेळेस काय करायचं? एक्स इक्वल टू -1 पुट करायचं. हे झाले लिहून. आता या ठिकाणी दोन फ्रॅक्शन आले म्हणून ए प्लस बी घेतला आपण, है ना. ए आणि बी. 3 फ्रॅक्शन आले तर ए बी सी असे 3ही घ्यावे लागेल आपल्याला, है ना. इक्वेशन परत लिहितो मी. एक्स प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 प्लस बी एक्स. इक्वेशन नंबर 1. हा काय करायचं आता आपल्याला? बी ची व्हॅल्यू
झिरो आणायचे आहे एची व्हॅल्यू काढायसाठी. म्हणून काय करायचं, पहिल्यांदा पुट एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. तर एक्सची व्हॅल्यू किती, 0. 0 प्लस 4 इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 1ला 1 प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू 0. तर 0 प्लस 4 किती झाला, 4 इज इक्वल टू ए इंटू 0 प्लस 1 काय झाला, 1 प्लस 0. देअरफॉर 4 इज इक्वल टू ए इंटू 1 काय झाला, ए. प्लस 0 ॲड करायची गरज नाही. देअरफॉर ए प्लस 0 करू आपण. हां, ए 0 लिहायची गरजच नाही. देअरफॉर ए इक्वल टू किती आला आपला, 4. सेम काय पुट करणार आता, ही व्हॅल्यू 0 आणायची आहे. आता बघा एक्स प्लस 1 इक्वल टू 0 पाहिजे. तर एक्स इक्वल प्लस मायनस तिकडे गेल्यावर -1 प्लस 1 इकडे गेल्यावर -1. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती ठेवायची, -1. म्हणून काय करायचं, लिहायचं इथं पुट एक्स इक्वल टू -1. कशामुळे -1 पुट करतोय, कारण ही टर्म 0 आल्या पाहिजे. एची जर टर्म 0 आली तरच बीची व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला. -1 इक्वेशन कसे ठेवायचे, इन इक्वेशन 1. हां, एक्सची व्हॅल्यू किती ठेवा, -1 प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1 प्लस 1 प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे, -1. हा, आता 4 -1 प्लस 4 अपोजिट सिन नाही तर मायनसच होणार. 4 मधून 1 गेला 3. मोठी संख्या कोणती आहे, प्लस, म्हणून काय लिहिले 3 इज इक्वल टू -1 प्लस 1 काय झाला, 0. ए इंटू 0 प्लस आता बी इंटू -1 म्हणजे काय झाला, मायनस बी इंटू काय झालं, मायनस बी. आता 3 इज इक्वल टू ए इंटू 0 0 प्लस मायनस बी. मायनस बी काढायची व्हॅल्यू नाही, तर 3 इज इक्वल टू कायला, मायनस बी. आपल्याला बीची व्हॅल्यू पाहिजे, मग मायनसला इकडे पाठवा. देअरफॉर बी इज इक्वल टू कायला, -3. बीची व्हॅल्यू किती आली, -3. याची व्हॅल्यू किती आली, 4. ठीक आहे, ए आणि बीची व्हॅल्यू आली आणि या इक्वेशनमध्ये ठेवून द्या, तुमचा आन्सर झाला. ठीक आहे, देअरफॉर सोल्युशन काय आहे आपलं, एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल टू ए अपॉन हे लिहून घ्या डायरेक्टली, जी व्हॅल्यू दिली होती ती एक्स इंटू समजा ए अपॉन एक्स. याची व्हॅल्यू किती आली, 4. देअरफॉर 4 अपॉन एक्स प्लस बीची व्हॅल्यू किती आहे, -3 अपॉन एक्स प्लस 1. हे इक्वेशन ठेवलं तरी चालतं, किंवा याला जर पुढे सोडवायचं झालं तर काय येईल, 4 अपॉन एक्स प्लस इंटू -3 अपॉन एक्स प्लस 1. हे किंवा हे दोन्हीही इक्वेशन करेक्ट आहेत. ओके, तर लिहून घ्या, समजलं असेल. खालचं दिसत नाही का, परत लिहितो. यालाच काय पुढे लिहू शकतो आपण, 4 अपॉन एक्स -3 अपॉन एक्स प्लस 1. ठीक आहे, हे किंवा हे दोन्हीपैकी कोणताही आन्सर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, घ्या पटकन लिहून.
झालं. तिसरा प्रॉब्लेम घ्या. थर्ड, रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन 1/x² - 1 1/x² - 1. हा, आता या ठिकाणी आहे का आपल्याकडे टर्म? नाही, बट तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. x² - 1 ला काय लिहू शकतो आपण? x² - 1² लिहू शकतो की नाही? आणि तुम्हाला माहिती आहे की a² - b² चे फॉर्म हे काय असतं? फॅक्टर x + 1 x - 1 असतात ना. जसं की a² - b² चे फॅक्टर काय पडतात? a + b a - b. तसंच x² - 1² चं x + 1 x - 1 है ना. जशाच तसं काय केलं आपण? फॅक्टर पाडलेले आहे. तर फॅक्टर लिहायचे कसे? तर बघा, हा फॉर्म्युला पण लिहू शकता तुम्ही. a² - b² = a + b a - b. ठीक आहे. आता याला काय लिहूया आपण? देअरफॉर 1/x + 1 x - 1. आता हे काय भेटलंय आपल्याला? इक्वेशन भेटलंय. ओके, त्यालाच काय लिहू आपण? 1/x + 1 x - 1. याचीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. याला लिहू शकतो आपण पुढे दोन. तर आता x + 1 आहे, x - 1 आहे, नॉन रिपीटेड टर्म आहेत. नॉन रिपीटेड साठी काय करणार तुम्ही? x अपॉन की a अपॉन पहिली टर्म कोणती आहे? x + 1 प्लस b अपॉन दुसरी टर्म कोणती आहे? x - 1. ठीक आहे. आता 1/x + 1 x - 1 इक्वल टू a. डिनॉमिनेटर काय करा? x + 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 1. एलसीएम घेतला दोन्हीचा, जे टर्म आहे ते. आता a सोबत काय आहे? x + 1 आहे, नाही काय? x - 1, म्हणून जे नाही ते ठेवा याच्यासोबत. प्लस b सोबत काय आहे? x - 1 आहे, नाही कोणतं? x + 1. ठीक आहे. आता इक्वेशन तयार करा. 1 = हे कॅन्सल, इकडचं कॅन्सल, a इंटू ब्रॅकेट x - 1 दुसऱ्या ब्रॅकेट प्लस b इंटू ब्रॅकेट x + 1. 1 = a इंटू ब्रॅकेट x - 1 प्लस b इंटू x + 1. हे काय झालं? इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी वरती लिहू शकता तुम्ही इक्वेशन 1 आणि त्याचे फॅक्टर फाइंड करून घ्या. काय येईल इक्वेशन त्याचं? 1 = a इंटू ब्रॅकेट x - 1 प्लस b इंटू ब्रॅकेट x + 1. हे काय झालं? इक्वेशन नंबर 1. आता काय करायचं आहे आपल्याला? कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? ए आणि बी ची. तर ए ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? पेन कुठं गेला रे बाबा? हा, एक्स ची व्हॅल्यू किती ठेवणार सांगा? एक्स ची व्हॅल्यू किती ठेवल्यावर बी ए ची व्हॅल्यू भेटेल? आणि एक्स ची व्हॅल्यू किती ठेवल्यावर बी ची व्हॅल्यू भेटेल? आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर बी ची व्हॅल्यू काय पाहिजे? 0. म्हणजे x + 1 ची टर्म किती पाहिजे? 0. तर x + 1 ची टर्म 0 कधी येईल? जेव्हा x ची व्हॅल्यू -1 ठेवू आपण. तर x ची व्हॅल्यू मायनस ठेवली, -1 + 1 काय होईल? 0. म्हणजे b ची टर्म काय होईल? पूर्ण 0 होईल. मग याची व्हॅल्यू भेटेल. म्हणून काय करायचं? पहिले x = -1 किती ठेवणार? x = -1. -1 जर ठेवला तर काय येईल आन्सर? मग बघा, 1 = a ची व्हॅल्यू a ला जशाच तसा इंटू ब्रॅकेट x ची व्हॅल्यू किती आहे? -1 - 1 प्लस
बी इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1 +1 +1 -1 0 झाला, म्हणजे 1 इज इक्वल टू ए -1 -1 काय झालं -2 प्लस बी इंटू 0. पुढे 1 इज इक्वल टू ए इंटू -2 काय होईल -2a प्लस 0. देअरफॉर 1 इज इक्वल टू -2a. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची -2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे गेल्यावर डिवाइड मध्ये. देअरफॉर ए इज इक्वल टू काय येईल 1/-2. ए ची व्हॅल्यू किती आली 1/-2. कळालं कसं आलं ते? काय करत गेलो आपण, रिझॉल्व्ह करत गेलो. व्हॅल्यू ठेवली इथं, बी ची व्हॅल्यू 0 आली, 1 इज इक्वल टू -2a ही व्हॅल्यू आली. ए ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, -2a ची पाहिजे का नाही, म्हणून ए ची व्हॅल्यू ठेवली फक्त -2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेले की डिवाइड मध्ये. ए इज इक्वल टू काय आलं 1/-2. सेम कशाची व्हॅल्यू आली ए ची. आता बी ची व्हॅल्यू काढायची, तर ए ची व्हॅल्यू काय पाहिजे 0. ए ची व्हॅल्यू 0 कधी येईल, जेव्हा x - 1 काय असेल 0. इथे x ची व्हॅल्यू जर 1 ठेवली, 1 - 1 काय होईल 0. देअरफॉर पुट x इक्वल टू काय 1. x ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर बघा इक्वेशन काय होतं 1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट x च्या व्हॅल्यू किती आहे 1, म्हणून 1 - 1 प्लस b 1 प्लस 1. ठीक आहे, 1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 - 1 0 प्लस b इंटू 1 प्लस 1 2 है ना. a इंटू 0 0च होईल, म्हणजे 1 इज इक्वल टू 0 प्लस 2b. 1 इक्वल टू काय आला 2b. आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे, 2 मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये 1/2. b ची व्हॅल्यू किती आली 1/2. a भेटला, b भेटला. आता डायरेक्टली आन्सर लिहायचं. काय येईल आन्सर याचं, तर ही जी टर्म होती बघा 1/x² - 1 इज इक्वल टू a अपॉन काय होतं x + 1 प्लस b अपॉन x - 1 है ना. तर a ची व्हॅल्यू ठेवा किती आली -1/2 अपॉन x + 1 प्लस b ची व्हॅल्यू किती आहे 1/2 अपॉन x - 1. झाला तुमचा आन्सर. याला ब्रॅकेटमध्ये ठेवावं लागलं तर. याला जर अजून सॉल्व्ह करायचं झालं तर 1/2 ला 2 खाली घेऊ शकता, इथं मायनस चिन्ह देऊ शकता. जर पुढं सोडवता आलं तर सोडवा, नाहीतर इथपर्यंत लिहिलं तरी आन्सर तुमचं सफिशियंट आहे. ठीक आहे, आन्सर तुमचं इथपर्यंत करेक्ट आहे. काय अडचण आहे याच्यात? हा, सोडून दाखवू पुढे. कसं येणार इथं 1/2. या ठिकाणी काय येईल 1/2. 1/2 इकडे पण 1/2 आहे, इकडे पण 1/2 आहे. तर इथे काय करा 1/2 बाहेर घ्या. टू ब्रॅकेट काय उरलं -1/x + 1 प्लस 1/x - 1. असं लिहिलं तर चालते, किंवा हे मायनस हे लिहायचं. तुमचा आन्सर करेक्ट राहील. ओके, नाही समजलं पुढचं इथपर्यंत लिहिलं तरी तुम्हाला मार्क भेटून जातील. लिहून घ्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल तर पुढचे जर लेक्चरची सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ओके, तसेच बघा मॅट्रिसेसची आपली जी मल्टिप्लिकेशन आणि पुढचे जे इन्व्हर्स वगैरे आहे त्याची पण सिरीज आपण बनवलेली आहे. जर इंटरेस्टेड मुलं असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे. नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे है ना. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.